ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मध्ये तसेच लातूर रोड गोपाळनगर भाग जिथे की शाळा आहे तिथं अवैध धंदे खूप प्रमाणात चालू आहेत असं कळालेलं. मग आम्ही प्रथमतः त्याची चाचणी केली आणि चाचणी अंती आमच्या मित्रपरिवाराने पाहिले की तिथं वेश्या व्यवसाय आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये 3.5 शक्तिपीठापैकी एक आपलं मुख्य आहे, प्रमुख आहे. आणि इथं आम्ही जन्मल्यापासून कधीच काय नव्हतं, पण हा प्रकार घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. हा मला कळाल्यानंतर आम्ही तात्काळ मांजरे साहेबांशी संपर्क साधला. मांजरे साहेब मध्ये लगेचच कारवाई करतो, पण 4-8 दिवसात कारवाई झालेली दिसून न आल्यामुळे स्वतः नगरसेविका तिथं जाऊन येऊन पाहणी केली आमचे कुमार अण्णा पांढरे यांनी. आणि त्यानंतर आम्हाला कळालं की तिथं असा प्रकार घडला. सकाळी 10-9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत ग्रामीण भागातील महिला तिथं उभारतात, हे लावून पल्लू लावून उभारतात, हातवारे इशारा करतात. दारू पिणारे, गांजा व्यसन हे पिणारे ग्रामीण भागातले लोक तिथं हातवारे करतात. म्हणून आपल्या महिला, स्कूलच्या मुली, कॉलेजच्या मुली तिथून जात येत असतात. ग्रामीण भागाचं बस स्टँड पण तिथंच आहे, त्या रोडलाच असल्या कारणाने तिथं खूप असं नाहक त्रास महिलांना, मुलींना व लोहियाकडे, एस.टी. कॉलनीकडे, उमय्यराव लाजबाग गोपाळनगरकडे जे वास्तव्यास्त रहिवासी आहेत त्यांना खूप होत आहे. म्हणून तातडीनं याच्यावरती कारवाई करा आणि ही मुळासकट जी काही कीड लागलेली आहे तुळजापूर शहरामध्ये नवीनच काय तर हे संपवायचं कर्तव्य आणि दायित्व जसं आमचं आहे तसं पोलीस प्रशासनाचं आहे. म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. मी प्रियांका विजय गंगणे, प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेविका आहे. माझ्या परिसरात म्हणजे आमच्या परिसरात गोपाळनगर मध्ये अवैध धंद्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये दारू असो, चोऱ्याचं प्रमाण असो, आणि त्यामुळे महिलांचं बाहेर फिरणं खूप मुश्किल झालेलं आहे. महिलांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, आणि लवकरात लवकर कारवाई जर नाही केली तर आम्ही सर्व महिला मिळून इथे आंदोलन करण्यात येईल.